आम्हाला आमचे जे पैसे राज्य शासनाकडे आमचे मंजूर आहेत, आम्हाला काय भीक नको आहे हो, आम्हाला आमचा हक्क हवा आहे. ते जर मिळाले नाही तर प्रताप सरनाईक प्रोटोकॉल तोडून दर महिन्याला अर्थ खात्याच्या सचिवांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसणार आहे. शेवटी आम्ही सरकार आहे हो, अधिकारी ऐकत नसेल म्हणजे काय झालं. वस्तुस्थिती अर्थमंत्र्यांच्या कानापर्यंत त्यांनी नेली पाहिजे, त्यांना कानावर घातली पाहिजे. मी असं तरुणांना आजच्या सांगतोय की कुठलाही व्यवसाय किंवा धंदा करत असताना तुम्ही असं म्हणू नका की मी रिक्षा चालवतोय, मी बाईक टॅक्सी चालवतोय किंवा मी वडापाव किंवा बुर्जीपावची गाडीवर धंदा करतोय. व्यवसाय असतो. सुरुवातीपासून जर तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली तर निश्चितपणे एक दिवस प्रताप सरनाईक सुद्धा 30 वर्षात उद्योगपती झाला ना. एसटीला मॉडर्न करण्यासाठी आणि एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या स्तरावरचे प्रयत्न हे एसटी महामंडळाकडून करण्यात येत होते, मात्र त्याला कुठे ना कुठे यश येत नव्हतं. आता मात्र अध्यक्षपदाची सूत्र स्वतःकडे घेतल्याच्या नंतर स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सगळी धोरणं, सगळी सूत्रं आपल्या हातात घेतलेली आहेत आणि कशा प्रकारे एस टीचं उत्पन्न वाढू शकतं याकडे लक्ष देणार आहेत. सर, आजच अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतलेली आहेत आणि आजच तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतलेले आहेत. सगळ्यात पहिला निर्णय, सगळ्यात महत्त्वाचा विषय कर्मचाऱ्यांच्या पगाराचा. या पगारासंदर्भात आपलं कसं धोरण असणार आहे पुढच्या महिन्यापासून? ह्या महिन्यातला प्रश्न सुटला आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, जो माझा कामगार आहे 8 ते 10 तास बिचारा घाम गाळतो आणि तो घाम गाळल्यानंतर त्याला महिन्याला 30 ते 50 हजार अंदाजे पगार मिळत असतात आणि त्याच पगारातून तो आपल्या घरच्या ज्येष्ठ जी मंडळी असतात, आई वडील असतात, सासू सासरे असतात, त्यांच्या औषधोपचाराचा खर्च करत असतो, मुलांचा शिक्षणाचा खर्च, त्यांच्या कपडे लत्त्यांचा खर्च आणि प्रामुख्यानं त्याला त्याचं कुटुंब सावरायचं असतं, कुटुंब पालन करायचं असतं. आणि 30 ते 50 हजार आजच्या ह्या महागाईच्या जीवनामध्ये काही मोठी गोष्ट म्हणजे मोठा पगार आहे असंही नाही. आणि त्यात जर कर्मचाऱ्याला वेळेवर पगार मिळाला नाही आणि तोही वेळेवर पगार न मिळाला असताना 56% पगार आमच्या मंडळाच्या माध्यमातून मिळत असेल तर ते निश्चितपणे आमच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट आहे. मी आज हा निर्णय घेतलेला आहे की आजपर्यंत माझ्यावर जबाबदारी नव्हती, कारण माझे अध्यक्षपद माझ्याकडे नव्हतं, पण मी आजपासून जबाबदारीनं सांगतो माझ्या कर्मचाऱ्यांना 7 तारखेच्या आत पगार जो ठरलेला तो निश्चितपणे मिळालाच पाहिजे. त्यांचा भविष्य निर्वाह निधीचा पैसा किंवा बँकेचे जे पैसे आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेवर पोचले पाहिजे, जेणेकरून घरामध्ये लग्न सराई असतात किंवा इतर काही कार्य असतात, त्या कार्याला लागणारा पैसा किंवा जास्तीत जास्त काही मोठे ऑपरेशन्स असतात किंवा काही जास्त खर्च असतो त्यासाठी तो कर्ज काढत असतो, ते पैसे त्याला वेळेवर मिळाले पाहिजे. आणि पगार तर 7 तारखेच्या आत व्हायलाच पाहिजे. त्यामुळे संपूर्णतः पगार 7 तारखेच्या आत वित्त विभागानं आमच्याकडे वर्ग करावा आणि तो नंतर आम्ही कर्मचाऱ्यांना त्याचं वाटप करू, अशा पद्धतीनं पुढे चाललं पाहिजे. ह्यासाठी मी प्रोटोकॉल तोडून आजच वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांशी बैठक घ्यायला चाललो आहे. आणि त्याचबरोबर फक्त ह्या महिन्याचं आदरणीय शिंदेसाहेबांनी काल मध्यस्थी करून वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, म्हणजे शेवटी एस टी कर्मचाऱ्यांवर शिंदेसाहेबांचं प्रेम आहे, कारण त्यांच्या कार्यकाळात एस टी कर्मचाऱ्यांना जेवढं देता येईल तेवढं त्यांनी परिवहन मंत्री म्हणून दिलेलं आहे. आता जबाबदारी माझी आहे, त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांनी माझ्यावर जर जबाबदारी दिली असेल तर ते कर्मचारी 87,000 आहे, असे नाही आहे की 2-5 कर्मचारी आहेत. त्यामुळे 87,000 कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार होणं, त्यांना ज्या सुविधा राज्य शासनानं मंजूर केलेल्या त्या सुविधा त्यांना मिळणं हे माझं मी प्रथम कर्तव्य समजतो. आधी एस टी कर्मचाऱ्यांना त्यांचा जो हक्क आहे तो मिळवून प्रवाशांच्या सुखसोयीसाठी मी ह्या एस टी कर्मचाऱ्यांसोबत घेऊन काम करणार आहे. एक महत्त्वाचं विचारायचं वाटतं, तुम्ही अनेक वेळा म्हणजे एस टी कर्मचारी, आता तुम्ही अध्यक्ष झालात पण अध्यक्ष होण्याच्या आधी देखील तुम्ही अनेक वेळा अतिथीदारांची भेट घेतली, मग विधानसभेत असू दे, त्याच्यानंतर विधानसभेच्या नंतर देखील त्यांच्या बंगल्यावर स्वतः जाऊन तुम्ही भेटलेले होता, ह्याच निधीसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी तुम्ही भेटलेलं. मग असं काय झालं होतं, कसं काय होत होतं? काय झालं आहे की अजितदादा सुद्धा सकारात्मक आहे. अजितदादांना पण विशेष या एस टी कर्मचाऱ्यांविषयी आणि परिवहन सेवेविषयी प्रेम आहे. त्यांनी आजच सकाळी पुण्याला एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की कुठल्याही राज्यामध्ये परिवहन सेवा काही सक्षम नसते, ते आर्थिक परिस्थिती डळमळीत असते आणि महाराष्ट्र राज्याची सुद्धा ती जबाबदारी. आमच्या 13 कोटी जनतेला जर काही प्रवाशांना सुविधा द्यायच्या असेल तर त्या आम्हाला द्यावेच लागणार, राज्य शासनाचं ते कर्तव्य आहे. पण असं मला परिवहन मंत्री म्हणून मी जबाबदारीनं सांगतो, अनेक फाईल ह्या पगारासंदर्भात किंवा आर्थिक स्रोतासंदर्भात आम्ही वित्त विभागाकडे पाठवल्यानंतर त्या अजितदादांकडे जातच नाहीत. अजितदादांच्या समोर जर ती फाईल गेली तर त्यांना कळेल की काय परिस्थिती, ती त्यांच्याकडे न जाता ती फाईल परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे परत पाठवली जाते, असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यामुळे
प्रत्येक फाईल ही आमची अजितदादांकडे गेली पाहिजे, कारण ते अतिशय सकारात्मक आहे. आणि त्यांनी एस टी महामंडळाला बाहेर काढण्यासाठी अक्षरशः दर वर्षाला आम्हाला 5,000 बसेस जे आहे ते देण्याचं त्यांनी मान्य केलं. तशी प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे. पंचवार्षिक योजना आम्ही अंमलात आणतोय. राज्य शासन अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करतं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत आहेत आणि त्यामुळे असं काही वेगळं घडेल असं मला वाटलं नव्हतं. पण ह्या महिन्यामध्ये तसं घडलेलं आहे. पण ह्या पुढील महिन्यामध्ये तसं घडू नये यासाठी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेच्या आज जर पगाराचे पैसे आम्हाला मिळाले नाही, आम्हाला आमचे जे पैसे राज्य शासनाकडे आमचे मंजूर आहेत, आम्हाला काय भीक नको आहे हो, आम्हाला आमचा हक्क हवा आहे, ते जर मिळाले नाही तर प्रताप सरनाईक प्रोटोकॉल तोडून दर महिन्याला अर्थ खात्याच्या सचिवांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसणार आहे. मंत्री महोदय, दोन्ही मंत्री महोदय सकारात्मक आहेत, पण अधिकारी जर ऐकत नसतील तर ऐकावं लागेल. शेवटी आम्ही सरकार आहे हो. अधिकारी ऐकत नसेल म्हणजे काय झालं? वस्तुस्थिती अर्थमंत्र्यांच्या कानापर्यंत त्यांनी नेली पाहिजे, त्यांना कानावर घातली पाहिजे. बाकीचा खर्च आम्ही जर करू शकतो तर ह्या एस टी कामगारांचा पगाराचा पैसा आम्ही इतरत्र खर्च करून चालणार नाही. ते पगारचे पैसे आम्हाला वेळेवर मिळायलाच हवे. एक तुमचाच एक ड्रीम प्रोजेक्ट जो म्हणजे BOT तत्व किंवा PPP तत्वावर जे एस टीचे डेपो आहेत त्यांना देण्याचा, आणि तो आता पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या पटलावर येणार आहे असं अजितदादांनी मगाशी म्हटलेलं आहे. कसं वाटतं? नाही, त्याला वेळ लागणार आहे, कारण आज त्या संदर्भात सुद्धा बैठक होती. साधारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ते येईल. जे आर्किटेक्टकडनं आम्हाला प्रस्ताव यायचे होते 66 प्रस्ताव आमचे आता जवळजवळ फायनल स्टेजला आहे. ह्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत ती डेडलाईन दिली आहे. आमच्या लोकांना काही कामं करण्यासाठी वेळ लागणार आहे. परत जे 30 वर्षावरनं 60 वर्ष विकासकाला मिळणार होते त्याऐवजी 60+30 अशा प्रकारचा प्रस्ताव 28 तारखेच्या एस टी महामंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल आणि त्याला नंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन नंतर मग आम्ही त्या पद्धतीने निविदा प्रक्रिया करणार आहोत. त्यामुळे 1 महिन्याचा कालावधी ह्या सगळ्या प्रक्रियेला लागेल. पण तुम्ही म्हणालात की प्रताप सरनाईकचा ड्रीम प्रोजेक्ट हा प्रताप सरनाईकचा एकट्याचा ड्रीम प्रोजेक्ट नाही आहे. प्रताप सरनाईकांना सहकार्य करणारे राज्य शासनाचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार ह्या तिघांचाही म्हणजे महायुती सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. प्रताप सरनाईक नामधारी या खात्याचा मंत्री म्हणून त्यावर लक्ष ठेवू नये आणि त्याच्या नियंत्रणाखाली ते काम चालू आहे. परंतु ड्रीम प्रोजेक्ट आमच्या सरकारचं आहे आणि हे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये, जसं मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बस पोर्ट निर्माण केले होते, तशाच पद्धतीचे महाराष्ट्रात सुद्धा बस पोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही. एक महत्त्वाची मीटिंग घेतलेली तुम्ही मगाशी, त्या मीटिंगमध्ये काही वेगळे निर्णय झालेत का किंवा उत्पन्नाच्या संदर्भात काही एक महत्त्वाचा असा निर्णय आज घेतला? आता थोडे निर्णय हळूहळू होत आहे. एकाच दिवसात सगळे निर्णय पण होणं शक्य नाही, पण हळूहळू पुढे एस टी कशी सक्षम होईल, एस टीच्या आमच्या आर्थिक नियोजन कसं योग्य प्रकारे होईल, निदान आम्हाला राज्य शासनाकडे अतिरिक्त निधी द्या म्हणून मागणी करावी लागू नये अशा प्रकारची सक्षम परिस्थिती एस टी महामंडळाची मी पुढील 2 वर्षात करून ठेवणार आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. आज अध्यक्षपदाची सूत्र सांभाळली, काही महिन्यांपूर्वी तुम्ही मंत्री झालात. मगाशी तुम्ही एक आठवण करून दिली की मी देखील डोंबिवली स्टेशनच्या बाहेर वडापाव वगैरे किंवा अंडापाव वगैरे अंडाबुर्जी रिक्षा चालवलेली आहे, तिथून मी इथपर्यंत पोहोचलो. हा जो मधला प्रवास आहे, मधला जो संघर्ष आहे, तो संघर्ष बघता आणि आजचं हे संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे संघर्ष असतोच. आणि मी काय झालं, तो विषय होता की जे आमचे रिक्षावाले आहेत किंवा 4 व्हीलर टॅक्सीवाले आहेत ते असं म्हणतात की ई-बाईक टॅक्सीमुळे आमच्या धंद्यावर विपरीत परिणाम होईल, म्हणून मी माझं उदाहरण दिलं की आणि मी असं काय नुसतं 8 तासासाठी रिक्षा चालवली नाही. मी जवळजवळ 8 ते 9 वर्ष, माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा मी रिक्षा ड्रायव्हर म्हणूनच होतो. माझी पत्नी घरात आली ते रिक्षा ड्रायव्हरची बायको म्हणून आली. त्यामुळे 8 ते 9 वर्ष रिक्षा चालवली. दिवसा आम्ही रिक्षा चालवायचा. रात्री वडापाव ऑमलेट पावची गाडी जी तुम्ही म्हणताय तसं बुर्जी पावची गाडी माझी फेमस होती डोंबिवली स्टेशनच्या बाहेर विष्णुनगर पोलीस स्टेशनला लागून. त्यामुळे हे प्रवास करत करत इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे मी असं तरुणांना आजच्या सांगतोय की कुठलाही व्यवसाय किंवा धंदा करत असताना तुम्ही असं म्हणू नका की मी रिक्षा चालवतोय, मी बाईक टॅक्सी चालवतोय किंवा मी वडापाव किंवा बुर्जीपावची गाडीवर धंदा करतोय. व्यवसाय असतो. सुरुवातीपासून जर तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली तर निश्चितपणे एक दिवस प्रताप सरनाईक सुद्धा 30 वर्षात उद्योगपती झाला ना, तुम्ही सुद्धा होऊ शकाल. माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक आपल्याशी बातचीत करत होते आणि अनेक महत्त्वाचे उत्पन्न वाढीचे कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय या येणाऱ्या काळात आम्ही घेऊ असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरावर विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.